नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज आलो आहे यल्लोजी महाराज संस्थान जांभोरा येथे। अतिशय सुंदर आणि पुरातन संस्थान आहे। असं म्हणतात औरंगजेब बादशहाच्या काळापासूनचं हे देवालय आहे। त्यांच्याशी एक निगडीत स्टोरीसुद्धा आहे, ती मी नंतर तुम्हाला सांगतोच। हे क्षेत्र अतिशय पुरातन आणि पवित्र आहे। त्रेता युगामध्ये इथे महादेवाचं एक पुरातन मंदिरसुद्धा आहे। यल्लोजी महाराजांचं हे पुरातन देवालय आहे, जे आपण पाहूया। सोबतच याची माहितीसुद्धा जाणून घेऊया। जांभोरा हे गाव कसं यायचं जांभोरामध्ये, म्हणजे चिखली तालुक्यामध्ये येतं जांभोरा गाव। चिखली जालना रोडवर जांभोरा हे गाव येतं। याचं डायरेक्शन मी तुम्हाला देईल आणि हे खूप फार लांब नाही आहे, जवळच येतं चिखलीपासून। अराउंड 10 किलोमीटरच्या ह्यात जांभोरा हे गाव तुम्हाला येतं आणि गावामध्ये येतानाच यल्लोजी महाराजांचं हे सुंदरसं देवालय तुमच्या सर्वांच्या नजरेस पडतं। आता आपण मंदिराच्या आत जाऊया, महाराजांचे दर्शन घेऊया, संत यल्लोजी महाराजांचे दर्शन घेऊया आणि थोडी माहितीसुद्धा जाणून घेऊया। पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजची जर्नी चालू करूया। बघूया चिखली तालुक्यातील जांभोरा येथील श्री संत यल्लोजी महाराज यांचं देवालय। चला तर जाऊया आत आणि श्री संत यल्लोजी महाराजांचे दर्शन घेऊया। ह्याचं हे प्रवेशद्वार आहे ना, हे अगदीच तुम्हाला मुघल काळाची आठवण करून देते, कारण याचं जे नक्षीकाम आहे किंवा जे ज्या पद्धतीनं बांधलं आहे ते थोडी मुघल काळातली, म्हणजेच औरंगजेब बादशाह यांच्या काळातलं वाटतं। भव्यचं मंदिर आहे हे। हा जो रस्ता आहे जिथनं आता मी सध्या जातो आहे, हा गावाकडचा रस्ता आहे। म्हणजे गावाकडून जेव्हा तुम्ही यल्लोजी महाराजांच्या देवालयात येता तेव्हा रस्ता आहे। इथे सर्व यल्लोजी महाराजांचे शेत आहेत, त्यांना इथली नंतर जहांगीरी देण्यात आली होती असं बोललं जातं। चला आता जाऊया आत आणि महाराजांचे दर्शन घेऊया। इथे सुंदरशी रांगोळी काढली आहे आणि हे भलं मोठं असं गेट आहे, दरवाजा आहे। याचे लाकडी दरवाजे अजूनपर्यंत शाबूत शिल्लक आहेत बघा। इथे हत्ती आहेत आणि असं वाटतं हे जुन्या काळामध्ये येऊन पोहोचलो आहोत आपण। यात देवड्या आहे, जसं इथे पूर्वीच्या काळामध्ये ते सिक्युरिटी राहतात तशी जागा असते ती बघा, ती तशी आहे। यल्लोजी महाराज हे नाथ संप्रदायातील होते, म्हणून इथे नाथ संप्रदायांच्या काही समाध्यासुद्धा आहेत। आता आपण मुख्य देवालयात जाऊया। तर आपण मुख्य देवालयाच्या जवळ पोहोचलो आहोत। सुंदर दगडी देवालय आहे हे। यावर काही नवीन बांधकाम सुद्धा केलं आहे, जसं हे पहारेकरी, द्वारपाल। आता आत जाऊया आणि दर्शन घेऊयात। सुंदर। तर आधी आपण समाधी मंदिरात जाऊन यल्लोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया। ती थोड्या जमिनी स्तराच्या खाली आहे। इथनं रस्ता आहे आणि ह्या पायऱ्या अतिशय उंच उंच अशा पायऱ्या आहेत। आत जाऊया आणि महाराजांचं दर्शन घेऊया। ही ती जागा आहे जिथे यल्लोजी महाराजांनी समाधी घेतली होती। इथनं नमस्कार करूया आपण। यल्लोजी महाराज हे नाथ संप्रदायातील एक होते। अतिशय सुंदर काळ्या पाषाणातील ही प्रतिमा आहे। पण नमस्कार करूया। यल्लोजी महाराजांचं हे छोटे खाणी समाधी मंदिर आहे आणि या प्रतिमेच्या मागे भुयार आहे। हां, त्या भुयारात म्हणजे इथंच आहे, जागीच आहे। अच्छा अच्छा। पण त्याच्यात असं बसून समाधी घेतलेली आहे। अच्छा, त्यांनी समाधी घेतलेली आहे बसून।
महाराजांचा चेहरा खूप सुंदर दिसतो आहे आणि पाषाणातले ही मूर्ती आहे. इथलं आपलं दर्शन झालं आहे येलोजी महाराजांचं. आता आपण बाहेर जाऊया आणि बाकीचं मंदिर परिसर सुद्धा पाहूयात. सो महाराजांचे दर्शन घेतले आहे आपण. समाधीचे दर्शन घेतल्यानंतर आपण हे मंदिर पाहूया. इथे महाराज कृष्ण भक्त होते म्हणून सुंदरशी एक भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा ठेवली आहे. मागे त्यांचं आसन सुद्धा आहे आणि हे जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन असं आहे. यावर ना इंडो इस्लामिक आर्किटेक्चरचा खूप जास्त प्रभाव दिसतो, कारण हे औरंगजेब यांच्या काळातलं आहे. आता 450 वर्षापेक्षाही जास्त काळ लोटला आहे या मंदिराला. किती सुंदर याचे बांधणी केली आहे. इथे महाराजांचे सर्व शिष्य आहे, त्यांचे इथे नावंसुद्धा दिली आहेत. जसे आहे कैलासवासी डॉक्टर नीलकंठनाथ गुहे महाराज अकोला. त्याच्यानंतर इथे आणखी एक महाराज आहेत, तेही शिष्य आहेत. श्री सद्गुरू गणेश आंबेकर महाराज पुणे. त्याच्यानंतर इथे येल्लोजी महाराजांचे फोटो आहे एक. आतनं आपण जसं पाहू शकतो तसंच एक फोटो बाहेर सुद्धा लावला आहे. श्री संत शिरोमणी योग सिद्धराज श्री सद्गुरू येल्लोजी महाराज. त्यानंतर इथे सुद्धा काही फोटो आहेत. इथे गजानन महाराज गुप्ते यांचा एक फोटो आहे. त्यानंतर इथे सुद्धा एक श्री सद्गुरू परमपूज्य भाईनाथ महाराज वेळापूरचे आहेत ते. त्यानंतर इथे सद्गुरू परमानंद सरस्वती स्वामी महाराज राणा अंत्रीचे. थोडा लाईट येतोय चेहऱ्यावर. ओके, क्लिअर. इथे सद्गुरू श्री नांद्रेकर महाराज नांद्रा धोंडे. स्वामानंद महाराज पाटोदा आणि सद्गुरू मधुसूदन दादा महाराज चिटणीस नाशिक. इथे खाली जसं त्यांचं समाधीचं दर्शन घेऊ शकता तसंच वर एक पंचधातूची प्रतिमा बनवली आहे. ही म्हणजे खाली पुरातन मूर्तीची जी होती ना होती, त्याच्यामुळे वरत नित्य नियमानं पूजा करण्यासाठी. अच्छा, खाली बरोबर. खाली ज्या मूर्तीची प्रतिमेची झीज होत आहे त्यामुळेच इथे पंचधातूची ही नवीन प्रतिमा तयार करण्यात आली आहे, जेणेकरून बाहेरच्या बाहेरूनच सर्व नित्यकर्म करून भाविक पुढे जाऊ शकतात किंवा बाकीचं दर्शन सुद्धा घेऊ शकतात. सुंदर अशी महाराजाचे हे गादी आहे पूर्वीपासूनच. अच्छा, ही गादी आहे आणि पलंग त्यांच्या हातचाच आहे. महाराजांचं पलंग आणि गादी हे दोन्ही आहेत. राधाकृष्णाचं लिहिलं आहे याच्यावर. ऐतिहासिक मंदिर आहे. हा अखंड दिवा आहे आणि हा मला वाटतं खूप जुना आहे, कारण याच्यामध्ये आपोआपच तेल जातं खाली. ते पूर्वीच्या काळात जसे महालांमध्ये लावायचे तशा प्रकारचे दिवे आहे. आय जस्ट गोना शो यू दिस. हा तुम्ही बघितलं असेल की माहिती नाही, पण हा अखंड दिवा आहे. यात खाली बरोबर यातलं तेल ना इथे खाली पोहोचतं याच्यामध्ये आणि तो सतत तेवत राहतो. ब्युटिफुल. आणि हे ना संपूर्ण वास्तू अतिशय सुंदर दिसते. तर येल्लोजी महाराजांचं आपण दर्शन घेतलं आहे. आता आपण इथे नवनाथांचं एक मंदिर आहे जे येल्लोजी महाराजांच्या मंदिरापेक्षाही पुरातन आहे, त्याचं दर्शन घेऊया. हां, असं म्हटलं जातं की हे 1500 वर्षापूर्वीचं देवालय आहे. सो तेही मी तुम्हाला दाखवतो. आपण जाऊया. त्याच्या आधी ना इथे त्याच्या समोरच अगदीच हे तळे आहेत, कमळ तळे. कमळाचं फूल येतात त्यात आणि हे ते देवालय आहे नवनाथ मंदिर. तर जाऊया आपण आत. इथे नवनाथांचे स्थान आहेत. 9 यास 9 समाध्या आहेत वेगवेगळ्या. इथं सुद्धा अखंड दीप असतो. इथे सेमच दिवा आहे तो. आय थिंक हे त्यांच्या फॅमिलीमधलेच दिवे आहेत.
इथे ह्या संपूर्ण समाध्या आहेत आणि इथे नवनाथांचा एक फोटो दाखवला आहे. इथनंच आपण नमस्कार करूया. बरोबर, हे सुद्धा तेव्हाचंच किंवा तर याचं बांधकाम मे बी त्या काळात परत एकदा झालं असावं, पण हे मंदिर जुनं आहे. यावर काही काही लिहिलंही आहे. दुर्मिल, चमस, करभांजन, कविहरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, आरविहोत्र, हे सर्वच नावं लिहिले आहेत तिथे. आय थिंक हे सगळे यांचे नावं आहेत बहुधा, मला खात्री नाही आहे त्याची. तुम्हाला या नवनाथांबद्दल आणखी काही इथल्या माहिती असल्यास तर कमेंट करून नक्की सांगा. त्यांच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर हे नवनाथ मंदिर आहे जे अगदीच संत यल्लोजी महाराज यांच्या देवालयाच्या समोरच येतं. आपण दर्शन घेतलं आहे. आता आपण बाहेर जाऊया आणि मंदिराचा परिसर सुद्धा पाहूया. एक स्टोरी आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगतो यल्लोजी महाराजांची. चला बाहेर जाऊया. माझ्यासोबत मुरलीधर श्रीराम इंगळे आहेत. ते सुद्धा यल्लोजी महाराजांच्या पुजारी परिवारातलेच एक आहेत. नमस्कार. नमस्कार. मला यल्लोजी महाराजांची गोष्ट सांगा ना, आख्यायिका काय आहे, ते इथे कसे आलेत त्याबद्दल तुम्ही सांगत होतात. एक जहांगीरदार यांची एक गोष्ट सांगत होतं, ती सांगा ना. भनगोजीचे ते तिथून सांगू का? हां, भनगोजेपासून सांगा. महाराज इथं वास्तव्यास होते, अंधेराला वास्तव्यास होते. त्यांचा जन्म अंधेरा इथे झाला. जन्मस्थान अंधेरा आहे, तिथे ते वास्तव्यास होते. आणि वास्तव्यास असताना म्हणजे मुघल साम्राज्यात इथे एक जहांगीरदार होते. भनगोजी भनगोजीचा एक भनगोजी होता. तो जहागीरदार होता. तर मग बादशाहला त्यांनी खंडणी देण्यास नकार केला. या कारणास्तव की बा मग नकार दिला म्हणून बादशाहनं त्याच्या मुलाला पकडून नेलं. अच्छा. पकडून नेलं आणि त्याला सुळावर चढण्याचा आदेश दिला मुलाला. तर मग तो भनगोजी जे होता तो महाराजाचा भक्त होता. मग तो त्याने मग महाराजांना प्रार्थना केली की माझ्या मुलाला येऊन प्रार्थना केली की असं असं माझ्या मुलासोबत मी असं केलं तर माझ्या मुलालाच बादशाहनं सुळावर चढण्यासाठी हे दिलं, आदेश फरमान काढला. आणि माझ्या मुलाला कसंही करून तुम्हीच वाचू शकता आणि तुम्ही वाचवा. तर महाराजांनी त्यांना आश्वासन म्हणजे सांगितलं की बस जा, तू उद्या सकाळी 4 वाजेपर्यंत तुझा मुलगा तुझ्या घरी पोहोचेल. मग ते निघून गेले आपलं धोत्र्याला. आणि मग चमत्कार तोच झाला की बा मग काय झालं की बादशाह बडबडू लागला फरमान सोडल्यानंतर. ज्या दिवशी सांगितलं की याला फाशी द्यायची. महाराजांना समजा ते चमत्कार दाखवला, बादशाह बडबडू लागला. मग राणी साहेब आली. राणी साहेब म्हणे बादशाह अशी का बडबडू लागला. तर मग त्या मंत्र्यानं तिथलच्या त्या यानं सांगितलं, प्रधानानं का काय ते, की बा या मुलाला फाशी देण्यासाठी महाराजांना सुळावर चढण्यासाठी जे फरमान सोडलं आपलं बादशाहने जे फरमान सोडलं तेव्हापासून बादशाह बडबड करून राहिला. तर मग बडबड करून राहिला तर मग राणी साहेबानं हुकूम दिला की बाबा मग त्या मुलाला सोडून देण्यात यावं. मग सोडून देण्यात यावं म्हटल्यानंतर बादशाहची तब्येत ठीक झाली. अच्छा. ठीक झाली. आणि मग त्या भनगोजीच्या तिथं त्याचा मुलगा त्याला घरी गेला. ते डबल महाराजाकडे आले. महाराजाचे पाय धरले की बा तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, तुम्हाला मग कोणत्या गावाची जहागिरी पाहिजे, काय पाहिजे ते फक्त. त्यांच्याकडे 11 गावांची जहांगीर. मग महाराज म्हणे मला जहागिरीची आवश्यकता नाही, काहीच नाही, मी एक संन्यासी माणूस आहे. समजा मी संन्यासी म्हणजे मी एक हे बा मला काहीच नको. पण त्यांना महाराज म्हणे मग तुम्हाला द्यायचंच तर आग्रह असतो, मला जांभोरा हे गावच द्या म्हणे, एकच गाव द्या. पण त्यांनी 11 गावाची जहागिरी दिली. म्हणजे महाराजांकडे त्यानंतर 11 गावाची जहागीरदारी आली. आणि त्याच्यानंतर मग महाराज इथेच स्थायिक झाले. आणि त्याच नंतर आपण हे मंदिर पाहतो आहोत. हे मंदिर औरंगजेबाच्याच काळातलं असं म्हटलं जातं. तिथं त्याचं हे बिन दाखवतो मी तुम्हाला. इथे काय उत्सव होतो? इथे उत्सव एक चैत्र महिन्यात आपल्या येणाऱ्याचा समजा एक मोठा उत्सव होतो, यात्रेचा उत्सव. आणि एक त्यांचा पुण्यस्मरण सोहळा होतो. तो केव्हा होतो? तो आता 2-3 महिन्यानं होतो. हे झाल्यानंतर हे 2 मोठे उत्सव आहेत. हे 2 मोठे उत्सव. याच्या व्यतिरिक्त मग इथं आम्ही त्यांचा इथं होम असतो. इथं ज्या ह्या महालक्ष्म्या आहेत ह्यात आम्ही पण अखंड महालक्ष्मी तर आमचे 20-25 घरं मिळून आम्ही सर्वजण
हम्म. ह्या महालक्ष्मीचा उत्सव जे महालक्ष्मी असतात बसतात का नाही, तर आम्ही इथे सर्वजण आरती वगैरे करून एकत्र पूजन करतो. अच्छा. आमच्या घरी आम्ही महालक्ष्मी पूजन करत नाही, इथंच असतो इथेच आमचं. का? अच्छा अच्छा. सब 25 घर आहे मिळून. अच्छा, थँक्यू व्हेरी मच या माहितीसाठी. हां. खूप खूप धन्यवाद. सो बादशाह शाह आलम शाही सरहदे दाऊद खा यांच्याकडची ही सनद आहे जी इथे प्रिंट करून त्यांनी लावली आहे येलोजी महाराजांच्या देवालयात. आता त्यांनी काय लिहिलं आहे ते मी वाचून दाखवतो. इथनं मी वाचू का? समजणार. तुम्हाला वाचता येत नाही का? चालेल ना. इथे इथे मी वाचतो, जे नाही समजलं ते सांगा. हां. इथे लिहिलं आहे की बेरार प्रांत मेहकर सरकार अमडापूर परगाण्याला सलाम ग्राम जामवाडा जांभोरा तर्फे हा झूम दिला जात आहे. अनलू यल्होजी गोसावीला ह्या कामी नियुक्त केले जाते आणि आजपासूनच ते मालगुजारी वसूल करतील. दरवर्षी या सनदेचे नूतनीकरण करावे लागेल. मिळकतीच्या 11 तारखेपासून ही सनद दिली जाते. 1121च्या फसली सालच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हा परवाना दिला जात आहे. अनलू यल्होजी गोसावीला हा इनाम दिलेला आहे. याच त्यांच्या अखत्यारीत त्यांनी खरीप व रब्बीचे पीक घ्यावे. खरीप हंगामापासून महसूल वसूल होईल आणि त्यातील मालगुजारी घेतली जाईल. या गोष्टीची सक्त ताकीद दिली जात आहे. हे असं त्यांचं एक फरमान आहे आणि तो त्यांच्या सनदेसह दाखवला आहे इथे. हे इथे ॲक्च्युली येलोजी महाराजांच्या देवालयातच लावलं आहे. तर यावरूनच ते किती जुनं आहे ते समजेल तुमच्या सर्वांना. नवनाथांचं मंदिर पाहिलं आपण. आता आपण महालक्ष्मी मंदिराकडे जाऊया. या अखंड महालक्ष्मी आहे तिथला. एक छोटेखाणे देवालय आहे, त्यात ह्या महालक्ष्मी विराजमान आहेत. या इथल्या अखंड महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहेत. आपण नमस्कार करूयात. माझ्यासोबत उर्मिला ताई गंगाधर इंगडे आहेत. ताई, हे महालक्ष्म्यांबद्दल सांगा. नमस्कार. ह्या ज्या आमच्या महालक्ष्मी बसलेल्या असतात त्या अखंड महालक्ष्मी असतात. हां. म्हणजे नेहमीसाठी इथं कायमस्वरूपी. म्हणजे बाबाजी जे येलोजी महाराजांचं मंदिर आहे, जे येलोजी महाराज आहे ते यांचा उत्सव करत होते. तसंच आम्ही 16 दरवर्षी म्हणजे मोठं हॉल आहे त्याच्यामध्ये यांना स्थापन करून तिथं 3 दिवस सगळं एकत्र येऊन, म्हणजे आमचे 20-25 जण आहेत सगळं वंशज मंडळी त्यांची. तर सगळे घर एकत्र येऊन तिथं नैवेद्य वगैरे आणतो. सगळे त्यांचा उत्सव तिथं 3 दिवस सोहळा करतो आणि नंतर तिथल्या तिथं स्थापना करतो. यात्रेच्या वेळेस पण जेव्हा यात्रा असते तेव्हा ह्या महालक्ष्मी म्हणजे जसं 2.5 दिवसाचं माहेर असते महालक्ष्म्यांचं, तसं 2.5 दिवस त्यांना आम्ही म्हणजे जिथं ती खालच्या साईडला आमची ती स्थापनेची जागा आहे तिथं 2.5 दिवस बाबांचा उत्सव होईपर्यंत बाबा तिथं नेत होते. तसंच आम्ही पण सगळेजण तिथं समजा नेतो. गावातून मिरवणूक वगैरे होते त्यांची. तिथं मग 2 दिवस राहिले की तिसऱ्या दिवशी पुन्हा गावातून मिरवणूक झाली की जिथले तिथे त्यांची स्थापना होते. म्हणजे असं त्यांचा आम्ही सोहळा साजरा करत असतो. जसे आमचे महाराज करायचे तसं समजा आमचं चालू. त्याच वंश परंपरा तुम्ही तो उत्सव करता. थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी. सो ह्या सुंदर अशा महालक्ष्मी तुम्हाला दिसतील इथे. आपलं दर्शन झालं आहे. आता आपण बाहेरची थोडी माहिती झाली. अच्छा. चला आता जाऊया बाहेर. इथनं आता आपण भुयाराकडे जाऊया मंदिराच्या. इथे जवळच भुयार आहे. आम्ही ॲक्च्युली येल्लोजी महाराजांच्या देवालयामध्ये भुयार आहेत, तर ते भुयार पाहण्यासाठी जातो आहोत. इथे जवळपास आय थिंक 2 भुयारं आहेत. सो त्यातल्या पहिल्या भुयाराकडे आम्ही जातो. इथनं खूप सुंदर मंदिर दिसतं पहा. कडच दिसतात इथनं. इथे जातंय हा भुयार. चला, काय आहे ते? गोमित्र असतं. ओके. इथं आतमध्ये अंधार असेल का? नाही, लाईट आहे ना. आहे का? ओके. हे पहिल्या नंबरचं भुयार आहे. 2 नंबरचं बी दाखवतो. हो. या. इथे हे नवनाथांचं स्थान आहे ना? इथं धर्मपीठला जे कार्यक्रम असतात तर इथं ते पारायण वगैरे बसत असतं. नवनाथाचं पारायण या भुयारामध्ये बसत असते.
येलोजी महाराजांचं एक पेंटिंग आहे वर आणि नवनाथांचा फोटो आहे. इथे पारायण वगैरे होतो. So, हे या भुयारात आहे ठेवलं आहे ना. हे या भुयारामध्ये हे सगळं ठेवलं आहे म्हटलं. इथे काय काय होतं आणखी? पारायण होतात. इथं दरवर्षी धर्मबीजाच्या अगोदर जे नवनाथाचं पारायण असतं ना, ते दरवर्षी इथे पारायण होतं. इथं पूजा असते. इथं येऊन पूजा वगैरे मांडतात, पारायण वाचतात. सो हे पहिल्या नंबरचं भुयार आहे. आणखी एक आहे. हे काय, हे वाजतं का? याला काय म्हणतात? वाजव शिजू दे. दाखव ना मला वाजवून. वाजवायचं जस्ट शो मी. हा, हे थोडं असं हो, म्हणजे असं दिसेल व्हिडिओ मध्ये दिसेल. हा, असं. येलोजी महाराजांचं देवालय आपण आतनं पाहिलं. हे बाहेरनं असं दिसतं. एक भली मोठी इमारत दगडी. या भागामध्ये स्वयंपाकगृह आहे. जेव्हा उत्सव होतो त्या दरम्यान हे वापरण्यात येतं. इथे मोठमोठ्या चुली केल्या आहेत. याला संपूर्ण तटबंदी सुद्धा आहे मंदिराला. सो असं काहीसं हे देवालय दिसतं. आपण संपूर्ण पाहिलं आहे. येथे एक जुनं स्वयंपाकगृह किंवा जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेली ही जागा आहे. हे पूर्वी एक स्वयंपाकगृह होतं है ना. पहिले इथं स्वयंपाक करायचे, भंडारे वगैरे. हां हां आता मग कसं हां, या खूप मोठ्या मोठ्या चुली आहेत. पूर्ण जुने सगळं बांधकाम. हां हां, याला संपूर्ण तटबंदी आहे सगळीकडून. इट्स ब्युटिफुल. आपलं पण मस्त आहे पाहण्यासारखं. हो का? हे म्हणजे तिकडून हवा येते, म्हणजे स्वयंपाक त्रास नाही होत कोणता. असं सिस्टमॅटिक खूप मस्त बनवलं यांनी. आपलं करून घ्या तुम्ही. आणि म्हणजे बाबा इथे राहायचे पहिले, या ठिकाणी राहायचं. या ठिकाणी. अच्छा अच्छा. याला हवेसाठी किती मस्त केलंय. कूलर बिलकुल जुन्या गरजच नाही आहे. हा, ही रूम केवढी थंडी आहे. किंवा आपल्याला जेवण करायचं नको तर सांगा. ते फोटो लावले ते वगैरे. चला तर पण बाहेर जाऊया. थँक्यू. येलोजी महाराजांचं मंदिर पाहिलं आपण. इथे ना एक कुंड आहे. हे बाजूचं कुंड आहे. याला सीता न्हाणी असं सुद्धा म्हणतात. यात पाणी आहे अजूनपर्यंत. कमाल आहे ना. हे पाणी किती वर आहे जमिनीच्या. ह्या कुंडाचं वरचं बांधकाम जे आहे ते नवीन आहे, पण जे ओरिजिनल बांधकाम आहे त्याचं म्हणजे ते बघा दगडांच्या शिळा तुम्हाला दिसणारच. हे येलोजी महाराजांच्या मंदिराच्या अगदीच जवळ येतं मागच्या साईडला. म्हणजे गावाकडून जो रस्ता आहे त्याकडून नाही येते, पण बाहेरून जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला ते दिसेल. याचं सुंदरचं कुंड आहे. येलोजी महाराजांच्या देवालयात आहे मी. माझ्यासोबत आहेत या मंदिराचे मुख्य पुजारी जनार्दन भगवान इंगडे. नमस्कार. सांगायचं का? हो सांगा ना महाराजांबद्दल माहिती. हा महाराजाचा सांगतो. हां येरोजी बाबाचं ठिकाण आहे. हां, येरोजी बाबा पूर्वी अंधेराला होते. अंधेरा. अंधेरा. हां, त्याला 4 भाऊ होते. 5वे येरोजी बाबा होते. अच्छा. 5वे येरोजी बाबा हे काही जास्त कामधंदा करत नव्हते. आई बापाला चिंता वाटायची याचं कसं व्हावं. हे आताच कामधंदा करत नाही, काही नाही. मग काही 2-3 ढोरं दुसऱ्याचे घेतले. दुसऱ्याचे काही घरचे असे 4-5 ढोरं वळू लागले. त्या अंधेरा गावात वळू लागले तिथं जंगलात. मग ढोरं शेतात जात लोकांच्या. हे ध्यानस्थ बसायचे भगवंताच्या ह्याच्यात. ब्रह्मानंद लागली टाळी कोण दे हाते सांभाळी असे गुंग व्हायचे भगवंतामध्ये. मग ढोरं लोकांच्या वावरात जावं आहे. त्याने एकदा सांगितलं, 2दा 10 वेळ सांगितलं बा तुमची ढोरं येतात तर आमचं जर नुकसान करतात. मग शेवटी काय केलं,
हं. एक दिवस त्या देशमुख लोकांनी हं. त्यांना मारलं म्हणत आता गेलं म्हणत आता हे असं म्हणून ते सोडून दिलं आणि आले घराकडे. दिवस मळाचा टाईम होता, आले घराकडे. कृष्ण परमात्मा आले, हात फिरवला, हं. सावध झाले. जखम काही होता ती साफ झाली, हं. जखम बरी झाली. मग भगवंत स्वतः कृष्ण परमात्मा त्याचे ढोरे वळू लागले. मुरली ऐकू ये, सांगचे पोरं होते काही, त्याला मुरली ऐकू ये, हं. पण दिसत नव्हते भगवंत. अच्छा. भगवंत दिसत नव्हते. स्वतः भगवंतानं अंधेरा आहे गावाच्या जंगलामध्ये ढोरं वळले हं. कृष्ण परमात्मानं. हं. मग पुढे काय झालं, हा जो देशमुख होता गडीचा मालक, अच्छा, जांभोऱ्यामध्ये गडी आहे, गडीचा देशमुखांची मालक होता. गडी, त्यांचे बनगोजी हां. देशमुख, भणगोजी देशमुख. बनगोजी देशमुख होता. हं. हा 10 गावाचा जहागीरदार होता. 10 गावांचा 11 जहांगीरदार. गाव होते. हां. बरं, त्याच्यामुळे काय झालं, त्याची खंडणी दिली नाही. खंडणी दिली नाही. औरंगजेबाची खंडणी पाहिजे होती, त्याला खंडणी दिली नाही. हां हां. म्हणून त्याचा मुलगाच नेला पकडून, अच्छा. दिल्लीला नेला. हां. मग तिथं मुलाचा वाट पाहिली. शेवटी याने काही पैसे भरले नाही शेवटी. हं. मग त्या मुलाला फाशी द्यायचं ठरलं. हं. फाशी द्यायचं ठरल्यानंतर त्या बादशाला आरबळू लागला. तोबा रातचा म्हणायचा, तोबा मैं दिन निकालने के पहले मरता. हां. असं बायको घाबरून गेली बेगम हां हां. की काय होतं आणि काय नाही. तिने सहज मराठा सरदाराला विचारलं, काहून असं करून राहिले मालक. तेवढंच बा उद्या एका फाशी द्यायची मुलाला, त्याचं काय या शब्द काय सांगावं. तर ते म्हणत कोणत्या मुलाला द्यायची, बनगोजीच्या मुलाला फाशी द्यायची म्हणत. हं. ते म्हणे ती बाई म्हणू लागली त्याला फाशी द्यायची रे. इकडं बस मस्त डाराडूर, आरबळी बंद पडलं सगळं, डाराडूर झाला. झोपत मस्त हे झाला, आरबळा नाही, काही नाही, बताळला नाही, काही नाही. मग तिने सांगितलं, ठरवलं ते ना की या मुलाला फाशी देऊ द्यायची नाही. बेगमनं ठरवलं. अच्छा, बेगमने मग- सांगितलं बादशहाला की याला फाशी नका देऊ. हां, मग ते बेगमनं बादशाला विनंती केली, या मुलाला फाशी द्यायची नाही, मला द्या, पण या मुलाला फाशी देऊ नका. अच्छा. हां. अच्छा. आता काय करावं. मोठी पंचायत झाली म्हणे. औरंगजेब बनू लागला. शेवटी बायकोचं म्हणणं ऐकावं लागलं त्याला, हं. आणि त्याची फाशी रहित केली. फाशी रहित झाल्यानंतर त्याला बरजरी कपडे केले. त्याची फाशी रद्द केली. हां, आणि मग 5-6 दिवसांनी इथं आणून घातलं. 6 दिवस लागले उठायवर आणून घातलं. 6 दिवस लागले. हा, 6 दिवस आणून घालायला लागले. इथं आले. आल्यानंतर रात्री 9-10 वाजता आला. हाका मारली, हं. गडीचा दरवाजा उघडा म्हणे. मी हां. आलो म्हणे. अच्छा. बाबा मी आलो असं त्याने सांगितलं. मग सगळ्याला आनंद झाला. मग तितक्याच रातच्या प्रत्येक गावाला माणसं पाठवले. हां. या गावात तू जाय, त्या गावात तू जाय, असं करून 10-11 गावाचे लोक उद्या बर्फी पेढे घेऊन या आणलेले. कोणाकडं येलोजी बाबाकडे जायचं आहे. हं. तेव्हा येलोजी बाबाला लोक पाय पडत असत असं. मग बर्फी पेढे घेऊन सगळे लोक तिथं हजर झाले अंधेरा. तिथं महाराजाची पूजा केली, बर्फी पेढे वाटले, आनंद झाला. हां, अच्छा. असं झालं, सगळा आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. सो आपण अख्खं यल्लोजी महाराजांचं देवालय पाहिलं, त्याची माहितीसुद्धा जाणून घेतली. या देवालयाच्या जवळपास जे मंदिर आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले. अतिशय सुंदर जागा आहे. म्हणजे तुम्ही जर आलात तर एक अख्खा दिवस तुमचा इथे कसं जाईल तुम्हाला माहितीसुद्धा नाही पडणार. खूप सुंदर देवालय आहे. संत यल्लोजी महाराजांचे इथं समाधीस्थान आहे, त्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. नंतर इथे छोटे छोटे मंदिर आहेत आजूबाजूला, त्यांचंसुद्धा दर्शन घ्या आलंच इथे. मला खात्री आहे तुमच्या सर्वांना नक्की ही जागा आवडेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, कमेंट, शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी, नवीन जागेवर.
तसंही आपण विदर्भातल्या अनेक ऐतिहासिक जागा पाहत असतो, त्यापैकीच ही एक जागा आणि पुढेही नवनवीन जागा आपण पाहत राहू. भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय अँड टेक केअर.